मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये दुसऱ्या प्रकरणाला म्हणजेच परिसंस्था इकोसिस्टम या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे आणि यातला बराचसा भाग आपण पाहिलेला आहे. मग आज आपण त्या पुढचा भाग म्हणजेच उत्पादक या विषयी माहिती मिळू. तर बघा, उत्पादक म्हणजेच हिरव्या वनस्पती होय. यांना उत्पादक का म्हणतात हो? कारण या परिसंस्थेमध्ये सर्व जीवांचे पालनपोषण करण्यासाठी या अन्नसाखळीमध्ये प्रत्येकजण एकमेकावरती डिपेंड असतो. अन्नासाठी प्रत्येकजण एकमेकावरती डिपेंड असतो. मात्र वनस्पती हा एकमेव घटक आहे जो स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतो. म्हणून या पहिल्या घटकाला उत्पादक असं म्हणतात. मग ही उत्पादनाची प्रक्रिया कसं करतात? तर प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे ते कार्बन डायऑक्साईड व पाणी याचा उपयोग करून ग्लुकोजची निर्मिती करतात आणि ऑक्सिजन मुक्त करत असतात. हा उत्पादकाचा महत्त्वाचा वाटा या इकोसिस्टममध्ये आहे. मग यानंतर भक्षक उत्पादनावर अवलंबून असलेले भक्षक. मग यामध्ये 3 घटक परत पडतात: प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. बघा, आपल्यासमोर जी डायग्राम दिसत आहे, ही डायग्राम खूप चांगल्या पद्धतीने याचं विश्लेषण करते. खालच्या स्तरावरती 2 वनस्पती दिसत आहेत. तो एक सर्वसाधारण गवत आणि एक फुलाचं झाड असल्याप्रमाणे दिसत आहे. तर या वनस्पती उत्पादक या शब्दाच्या दोन्ही बाजूला बघा, दोन्ही वनस्पती आहेत. मग याच्यावरती भक्षक जे आहेत म्हणजे छोटे कीटक, फुलपाखरू. तर बघा, एक भूस्तरावरती आणि दुसरा जलस्तरावरती हे उत्पादक व भक्षक याची साखळी दाखवत आहेत. लेफ्ट साईडला जमिनीवरती राहणारे हे सजीव आहेत आणि राईट साईडला पाण्यात निर्माण होणारे वनस्पती आणि त्यावर पुन्हा अवलंबून असणारे भक्षक हे दाखवले आहेत. मग बघा, यामध्ये प्राथमिक भक्षक फुलपाखरू जे फुलांचा रस ग्रहण करत असतात, त्या फुलपाखराला परत बेडूक हा अन्न म्हणून उपयोग करत असतो. बेडकाला परत हा साप अन्न म्हणून उपयोगात आणतो आणि या सापाला परत गरुड नावाचा पक्षी हा अन्न म्हणून उपयोगात आणत असतो. म्हणजे प्रत्येकाची अन्नसाखळी कशी आहे? एकमेकावरती डिपेंड आहे. मग बघा, आता प्राथमिक भक्षक आणि द्वितीय भक्षकाचा आपण अर्थ पाहू. जैविक समुदायातील जे प्राणी अन्नासाठी वनस्पतीवर डायरेक्ट अवलंबून असतात त्यांना प्राथमिक भक्षक असं म्हणतात. म्हणजे फुलावरती डिपेंड कोण आहे? फुलपाखरू. म्हणून फुलपाखराला आपण काय म्हणायचं? प्राथमिक भक्षक किंवा तृणभक्षक असं म्हणायचं. मग यामध्ये उदाहरण सांगण्यासाठी काय काय येतं?
गाय, बैल, ससा, हरिण, शेळी हे सर्व कसं असतात, डायरेक्ट त्या उत्पादकावरती अवलंबून असतात. यांना प्राथमिक भक्षक असं म्हणतात. दुसरा द्वितीय भक्षक. जो प्राथमिक भक्षकावर अवलंबून असतो त्यांना द्वितीय भक्षक असं म्हणतात. हे प्राणी अन्नासाठी मांस याचा उपयोग करतात. यांना मांस भक्षक असं सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ साप, कोल्हा, लांडगा यांना द्वितीय भक्षक असं म्हटलं जातं. तृतीय भक्षक. जे प्राणी अन्नासाठी द्वितीय भक्षकावर अवलंबून असतात अशांना तृतीय भक्षक किंवा सर्वभक्षी प्राणी असं सुद्धा म्हणतात. मग वाघ, चित्ता, गिधाड हे तृतीय भक्षक किंवा सर्वभक्षी प्राणी असतात. मग आपल्यासमोर तुम्हाला दोन गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. एक उत्पादक आणि दुसरा भक्षक. उत्पादक हिरव्या वनस्पतींना म्हणतात. कारण ते प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि भक्षकामध्ये 3 स्तर पडतात. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक. आता यानंतरचा पुढचा भाग पाहू, विघटक. बघा, मृत वनस्पती व प्राण्याचे विघटन करणाऱ्या सूक्ष्म जीवांना विघटक असे म्हणतात. मृत वनस्पती आणि प्राणी यांचं विघटन करण्यासाठी सूक्ष्मजीव या हवेमध्ये उपलब्ध असतात किंवा मातीमध्ये ते कुजवणारे सूक्ष्मजीव असतात. उदाहरणार्थ, जर एखादी छोटासा कीटक मरून पडला असेल तर त्याला वाळवी किंवा मुंग्या लागण्याची दाट शक्यता असते. अगदी तशाच प्रकारे कुठल्याही प्राणीमात्राचं विघटन करण्यासाठी सूक्ष्मजीव हवेत किंवा या जमिनीवरती आहेत. मग त्यांना विघटक असं म्हणावं लागतं. त्यांचं प्रमुख कार्य काय आहे तर सेंद्रिय पदार्थाचे पुन्हा परत असेंद्रिय घटकामध्ये रूपांतर करत असतात. काय करतात? सेंद्रिय घटकांचं परत असेंद्रिय घटकामध्ये ते विघटन करत असतात. यानंतर परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह यामध्ये तुम्हाला 2 चित्र तुमच्या समोर दिसत आहेत. आत्ताच आपण जो उल्लेख केलेला आहे, सूर्यापासून ऊर्जा कोण मिळवतं तर वनस्पती. पहिली जी डायग्राम आहे आपण त्याची चर्चा करतोय, ज्यामध्ये ॲरो किंवा मोठे बाण दाखवलेले आहेत. सूर्यापासून कोण ऊर्जा ग्रहण करतं? वनस्पती. वनस्पतीपासून कोण ऊर्जा ग्रहण करतं? प्राथमिक भक्षक किंवा तृणभक्षक. यांच्यापासून कोण ऊर्जा निर्माण करतं किंवा मिळवतं तर मांसभक्षक. म्हणजे एखाद्या प्राण्याने अन्न सेवन केलं म्हणजे त्याच्या शरीरामध्ये काय होत असते? ती ऊर्जा प्रवाह निर्माण होत असते. म्हणून ती सूर्यप्रकाशाची ऊर्जा वनस्पतीकडून प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि सर्व भक्षक यांच्याकडे पोहोचवली जाते. आता दुसरा पहा की भूपरिसंस्था आपणास दिसत आहे. यातली कुठलीही आकृती तुम्ही लक्षात ठेवून परीक्षेमध्ये काढण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला चांगले मार्क पडतील. बघा, सूर्यापासून वनस्पती ऊर्जा ग्रहण केलेली आहे. वनस्पतीपासून सूक्ष्म किंवा शाकाहारी जीव, परत त्यांच्यावरती जगणारे मांसाहारी, तृणभक्षक, विघटक, अशा प्रकारे तुम्हाला ही साखळी दिसून येते.
मग आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला भक्षक, उत्पादक, विघटक आणि ऊर्जा प्रवाह काय आहे याचं तुम्हाला चांगल्या प्रकारे अवगत झालेला आहे. याच पद्धतीनं भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.